ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. तर या ठिकाणी आपण आज टायपोग्राफीचा लोगो बनवणार आहोत मराठीमध्ये आणि सॉफ्टवेअर आहे ॲडोबीचा इलस्ट्रेटर. तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरबद्दल काही माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही खूप काही नवीन शिकू शकता. जर तुम्ही फोटोशॉप यूज करताय तर तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. तर या ठिकाणी इलस्ट्रेटर मी ओपन केलंय. न्यू फाईलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रीसेट डिटेल्स दिसतील. ठीक आहे, न्यू डॉक्युमेंट आलंय. प्रीसेट डिटेल्समध्ये आपण इथे नाव टाकूयात. त्याच्यानंतर साईज टाकायची. लोगो डिझाईन बनवताना आपल्याला इथे 8 बोर्ड्स घ्यावे लागतात. तर जसं फोटोशॉपमध्ये आपण साईज घेतो, सेम तीच प्रोसेस आहे. मेक शुअर इंचेसमध्ये साईज घ्या. विड्थ 10 इंच, हाईट 10 इंच. या ठिकाणी 8 बोर्ड्स आहेत. बऱ्याचदा हे एक असतं, आपण 2 पेजेस घेणार आहोत. त्यानंतर जी काही सेटिंग आहे, इथं मे बी तुम्हाला CMYK दिसेल. तर तुम्ही इथे RGB सेट करा. बाकी जी सेटिंग आहे ॲज इट इज राहू द्या. सिंपली क्रिएटला क्लिक करू. आता इलस्ट्रेटरमध्ये आल्यानंतर काही गोष्टी मी आधी क्लिअर करतो. या ठिकाणी झूम इन झूम आउटसाठी तुम्ही अल्ट प्रेस करून ठेवा आणि जस्ट माऊसच्या स्क्रोलने तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता. सेकंड, हा आर्टबोर्ड 2 आहे. जर या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं आणि कंट्रोल 0 प्रेस केलं तर हा फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल. तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं आणि कंट्रोल 0 प्रेस केला तर तो आर्टबोर्ड तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये दिसेल. आता याचे काही सेटिंग्स चेंज करू. विंडोजला क्लिक करायचं आहे आणि इथे वर्कस्पेस आहे. तुमचा वर्कस्पेस एसेन्शियल क्लासिक असला पाहिजे. काही सेटिंग्स चेंज झाल्या असतील तर रिसेट असेन्शियल क्लासिकला क्लिक करा. इथे आपला सॉफ्टवेअर पूर्णतः रिसेट होईल. ठीक आहे, इंटरफेस बेसिकली रिसेट होईल. आता सुरुवात करूयात. हे पहा मित्रांनो, टायपोग्राफीसाठी तुम्हाला ड्रॉइंग येणं गरजेचं नाहीये. आपण काय करणार आहोत, ज्या सिस्टम फॉन्ट्स आहेत त्यांचाच यूज करून इथे टायपोग्राफी लोगो बनवणार आहोत. तर मी इथे सिंपली टी फॉर टेक्स्ट टूल, या ठिकाणी टीला टी प्रेस करायचं आहे, टेक्स्ट टूल येतो. एक सिंगल क्लिक करा. आता तुम्ही पाहताय डमी टेक्स्ट आलेला आहे, साईज आहे 12. ठीक आहे, मी इथे 100 साईज करतो. इझिली रीडेबल असा टेक्स्ट दिसेल. आता तुमच्याकडे इन्फिनिटी, डीजीच्या किंवा आणखीन वेगळ्या प्रकारच्या कॅलिग्राफिक फॉन्ट्स असतील तर मी त्यातलीच एक फॉन्ट इथे निवडतोय. मी डबल क्लिक केलंय, कंट्रोल सिलेक्ट ऑल केलं टेक्स्ट. त्याच्यानंतर या कॅरेक्टरच्या या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथं DG जस्ट एवढंच टाईप केलं आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा फॉन्ट्स आलेल्या आहेत. इथे DG11 नावाची एक फॉन्ट दिसते, ही पण छान आहे, याचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर आजचा टायटल आपण इथं टाकूयात. तर लोगोचा टायटल आहे स्वरांजली. हे पेड वर्क आहे. ठीक आहे, तर मी इथे नाव टाईप करतोय. तुम्ही पाहू शकता खाली मी जे काही लेटर्स टाईप करतोय तिथून तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे आपण एक रफ आधी नाव टाईप करणार आहोत. परफेक्ट. आता सेकंड, हे टायपोग्राफीचं नाव इथे आपण सिंपल ठेवूयात. आता अल्ट प्रेस करायचं आहे, तुम्हाला याची एक कॉपी घ्यायची. ठीक आहे, त्या कॉपीला आपण आता मॉडिफाय करणार आहोत. थोडी मी साईज वाढवतो इथे अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ग्लिप्सचा पॅनल ओपन करणार आहोत. इलस्ट्रेटरमध्ये ग्लिप्स तुम्हाला टाईपमध्ये दिसतील. ह्या टाईपमध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला ग्लिप्स शोधायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन आहे ग्लिप्स. ह्याला व्यवस्थित असा कॉर्नरमध्ये सेट करा. त्याची साईज थोडी एक्सटेंड करायची आहे आणि ह्या टेक्स्टला आता हा स्पेसिफिक एवढाच पार्ट मी इथं सिलेक्ट करतोय आणि अल्टरनेटिव्ह शोधायचे. ठीक आहे, तर इथं सचा अल्टरनेटिव्ह आपल्याला मिळेल. परफेक्ट. आता हा छान वाटतोय. ठीक आहे, तर हा मी इथं ठेवला. रचा पण अल्टरनेटिव्ह शोधू. परफेक्ट. आणि या ठिकाणी हा स्पेसिफिक लेटर मी इथं मायनस करून त्याचा एक अल्टरनेटिव्ह टाकतो. ओके, छान सुंदर असं नाव टाईप झालेलं आहे. ह्याचीच मी आणखीन एक कॉपी घेतोय. अल्ट प्रेस केलंय मी, एक कॉपी क्रिएट झाली. आता तुम्हाला ह्या स्पेसिफिक फॉन्ट्समधलेच म्हणजेच ग्लिप्समधले काही असे लेटर्स इथे घ्यायचे जे आपल्याला डेकोरेटिव्हसाठी कामाला येतील. जसं की हा एक इलिमेंट आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच आणखीन हा पण एक इलिमेंट आहे. तर अशा प्रकारचे एलिमेंट आपण इथे यूज करणार आहोत. तर मी अशा मल्टिपल कॉपीज घेतलेल्या आहेत. आता ह्याचं काम ऑलमोस्ट झालं तर मी ते ह्याला मायनसला इथं क्लिक केलं. दॅट्स इट, काम झालेलं आहे. आता पार्ट होतो
ह्याला कन्वर्ट करायचा. ठीक आहे, ही एक टेक्स्ट लेयर आहे, आपल्याला ह्याला शेपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी काय केलंय, राईट क्लिक, क्रिएट आउटलाईन. ठीक आहे, शिफ्ट कंट्रोल ओ शॉर्टकट आहे. क्रिएट आउटलाईनला क्लिक करा, हे पूर्ण टेक्स्ट शेपमध्ये कन्वर्ट होतील. सेम ह्याला पण आपण राईट क्लिक करूयात, क्रिएट आउटलाईनला क्लिक करूयात. आता आउटलाईनला क्रिएट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण ग्रुप आहेत. तुम्ही पर्टिक्युलर एक एलिमेंट सिलेक्ट नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला राईट क्लिक करावं लागेल आणि अनग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. ठीक आहे, अनग्रुप झाल्यानंतर इथे पाहू शकता हे अनग्रुप झालेले आहेत. आता आणखीन एकदा रिलीज कंपाऊंड पाथ. ठीक आहे, म्हणजे हे वेगळे होतील पूर्णतः. हे पहा, राईट क्लिक, रिलीज कंपाऊंड पाथ. तर अशा प्रकारे मी हे सगळ्यांना इथे वेगवेगळं करून ठेवलंय. आता यांना व्यवस्थित अशा ठिकाणी त्यांना तिथे प्लेस करू, जेणेकरून आपला लोगो क्रिएट होईल. आता आपल्याला या ठिकाणी पूर्ण टेक्स्ट मॉडिफाय करायचे. तर मी काय केलंय, ह्या सर्वांना सिलेक्ट केलं, इथे शिफ्ट प्रेस करून ह्याला डिसिलेक्ट करतो. ओके, परफेक्ट. तर ह्याला मी काय केलंय, आता थोडं मॉडिफाय करणार आहे. याला सगळ्यांना सिलेक्ट करूयात, इथे वरती इथे घेऊन जाऊयात, थोडं झूम करू. झूम करण्यासाठी अल्ट आणि स्क्रोल. ठीक आहे, तर अशा प्रकारे झूम झालं. स्पेस बार बटन दाबल्यानंतर तुम्ही कॅनव्हास मूव्ह करू शकता. मी स्पेस बाराने इथे क्लिक केलं तर एक हँड टूल आलाय, जेणेकरून आपण मूव्ह करू शकतो. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. ह्या स्पेसिफिक इलेमेंटला क्लिक केलं, त्याच्यानंतर हा पण एक इलेमेंट घेऊ, व्यवस्थित असा ठेवू, जेणेकरून त्याचा जो बेस आहे तो थोडा सॉलिड होईल. ठीक आहे, परफेक्ट आहे. सेम लेअरची कॉपी घेऊयात, इथे ठेवली. किंवा सेम इलेमेंटला अल्ट प्रेस करा आणि शिफ्ट प्रेस करा. अल्ट प्रेस करून शिफ्ट प्रेस केलं तर ते अलाइनमेंट सेम फॉलो होतं. ठीक आहे, तर जेवढा स्पेस इथे आहे तेवढा स्पेस देऊ शकता. सिंपल आहे. आपण याचीच एक कॉपी घेऊया तिथे, अशा प्रकारे. ठीक आहे, गुड, छान. तर हे सर्व सिलेक्ट करतोय मी. लाईटली आपण थोडे इथे खाली घेऊयात, जस्ट लाईक दॅट. ओके, आणखीन एक याची मी कॉपी घेतोय. छान. तर इथं असं व्यवस्थित अलाइनमेंट झाल्यानंतर आता जो अननेसेसरी पार्ट आहे तो बॅक स्पेसने डिलीट करायचा आहे. कंट्रोल 0, फिट टू स्क्रीन. आता ऑलमोस्ट आपलं खूप सारं काम झालेलं आहे. बट ह्या डिझाईनमध्ये हे स्पेसिफिक जे कॉर्नर्स दिसत आहेत आपल्याला ते पूर्णतः काढून टाकायचे. ठीक आहे, आपला टेक्स्ट पूर्ण प्लेन वाटला पाहिजे. सोबतच याचीच आणखीन एक कॉपी घेऊयात आणि इथे बोल्ड आहे तर इथे सूट करेल, इथे ठेवून देऊ. छान. आता राईट क्लिक आणि ट्रान्सफॉर्म. राईट क्लिक करूयात म्हणजे त्याची कॉपी घेता येईल आपल्याला. ठीक आहे, कॉपी आणि रोटेट पण करता येईल. तर राईट क्लिक केलंय मी, ट्रान्सफॉर्मला क्लिक करायचंय आणि रिफ्लेक्टला क्लिक करायचंय. तर अगेन सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, ट्रान्सफॉर्ममध्ये जावा आणि रिफ्लेक्टला इथे जस्ट क्लिक करा. त्याच्यानंतर व्हर्टिकल आणि इथे कॉपीला क्लिक केलं तर त्याची एक कॉपी क्रिएट झालेली आहे. ती कॉपी आपण बेसिकली इथे ठेवणार आहोत, अशा प्रकारे. छान. हा स्पेसिफिक एरिया आपण अनग्रुप करू आणि हा जो पार्ट आहे अल्ट प्रेस करून मी याची साईज वाढवतो. अल्ट अँड शिफ्ट, परफेक्ट. ह्याला दोन्हीच्या व्यवस्थित असं मध्ये ठेवूयात. ठीक आहे, ओके, ग्रेट. आता इथे एक नवीन टूल येतोय. ह्या नवीन टूलचा यूज करायचा आहे. त्या टूलला आपण लाईन सेगमेंट टूल असं म्हणतो. लाईन सेगमेंट टूलचा यूज करायचा आहे. इथे आधी याला व्यवस्थित असं सेट करून ठेवू. मूव्ह टूल आहे, मूव्ह टूलने थोडं लाईटली खाली घेतो म्हणजे एक अलाइनमेंट फॉलो होईल. छान. याची पण आपण अलाइनमेंट अशी फॉलो करूयात. परफेक्ट आहे. ठीक आहे, आता लाईन सेगमेंट टूल घेतलाय. ह्या टूलच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता, एक अशी आडवी लाईन काढायची आहे तुम्हाला.
हे पहा, परफेक्ट आहे. ह्याचा हा सेंटर पॉइंट आहे. ह्या पॉइंटला पूर्ण खाली घ्या, एकदम इथे टच करा ह्या लाईन सोबत. आता सेकंड लाईन सेगमेंट टूल आपला इथं आलेला आहे. आपण त्याची आणखीन विड्थ वाढवू तर मूव्ह टूलनेच मी इथे क्लिक केल्याने शिफ्ट दाबतोय. शिफ्ट दाबल्यानंतर त्याची जशी ह्या साईडला आपण साईज वाढवली तशी त्याच्या अपोजिट साईडला पण साईज वाढते. ओके, ग्रेट. आता लाईन सेगमेंट टूल तुम्हाला दिसणार नाही. तो आपण लाईन जस्ट काढली आहे, ड्रॉ केली आहे, बट त्याला स्ट्रोक पण नाही आहे, ठीक आहे, आणि त्याला फिल पण नाही आहे, बट तो एक्झिस्ट करतो. तर अशा प्रकारे आता सेकंड आहे, ह्या सर्वांना सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ठीक आहे, इथे एक लाईन आली आहे. ह्या लाईनच्या वरचा एलिमेंट जेवढे आहेत तेवढे आपल्याला मायनस करायचे, म्हणजेच कट करायचे. त्यासाठी इलस्ट्रेटरमध्ये एक टूल येतो, शिफ्ट एम, ज्याचा शॉर्टकट आहे. ठीक आहे, तर आपण इथे शेप बिल्डर टूल घेतोय. शेप बिल्डर टूलने जस्ट तुम्हाला सिंगल क्लिक करायचं आहे. ओके, इथे सिंगल क्लिक केलं, इथे पण, इथे पण. मी शेप बिल्डर टूल थोड्याच वेळात तुम्हाला एक्सप्लेन करतो वर्क कसा करतोय, बट सध्या आपण एवढा पार्ट स्पेसिफिक इथून रिमूव्ह करू. ठीक आहे, मी अल्ट प्रेस करून क्लिक केलंय, जेणे तो मायनस होतोय. हे पहा, झाला मायनस. ओके, ग्रेट. तर आता तुम्हाला टेक्स्ट एकदम स्मूथ दिसेल. जसं आपण आता वरती केलंय सेम आपल्याला खाली पण करायचं. का? कारण हा टायपो यूज करताना, ठीक आहे, बघताना असं नाही वाटलं पाहिजे की हां ही स्पेसिफिक फॉन्ट याच्यामध्ये यूज झाली आहे. ओके, इथे आणखीन एक एलिमेंट आहे, ह्यांच्या दोघांमधला गॅप. ठीक आहे, ह्या दोघांमधला गॅप कमी करूयात. राईट क्लिक, रिलीज कंपाऊंड पाथ. आता कंपाऊंड पाथला क्लिक केल्यानंतर मी इथं अटॅच करतो त्यांना, आणि हे चेंज झालंय तर ऑब्व्हियसली तुम्हाला इथे पण चेंजेस करावे लागतील फॉर शुअर. परफेक्ट. ठीक आहे, कंट्रोल 0 चेक करत राहणं गरजेचं आहे, कुठे काही मिसिंग आहे का. आता ऑलमोस्ट आपण टॉपची साईड जी आहे ती पूर्णतः क्लिअर केली आहे. आता बॉटम साईडला सेम प्रोसेस करतोय. हवं तर तुम्ही थोडा व्हिडिओ स्किप करू शकता. बरं, सर्वच ठिकाणी तुम्हाला लाईन सेगमेंट टूल यूज करता येत नाही, तर काही वेळा आपल्याला ते मॅन्युअली रिमूव्ह करावं लागतं. मॅन्युअली रिमूव्ह करताना तुम्ही ह्या टूल्समध्ये इथे एक ऑप्शन आहे, ठीक आहे, पेन टूलचा. ठीक आहे, आणि हा कर्वेचर टूल आहे. तर ह्या पेन टूल किंवा कर्वेचर टूलने, मी इथं कर्वेचर टूल यूज करतोय. जस्ट एक सिंगल क्लिक करा, तुम्हाला इथे पॉईंट्स दिसतील. ह्या पॉईंटला मी आणखीन एकदा क्लिक केलंय. हे पहा, जेव्हा तुम्ही सिंगल क्लिक करता कर्वेचर टूलने, तर आता आणखीन एकदा क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला तो मॉडिफाय करता येईल आणि तुम्ही त्याला अशा प्रकारे इथे ठेवू शकता. सिंपल आहे. तर तो कर्व इथं आपण मॅच केलाय. ओके, अशा प्रकारे आपण इथे कर्व मॅच केलाय. ग्रेट. नाव इथून पुढे याला जर करायचं असेल तर थोडा कठीण, म्हणजेच काही अडचणी येऊ शकतात. हे थोडं कठीण आहे. याला क्लिक करा, बॅकस्पेस बटन दाबा. याला पण इथं क्लिक करूयात, बॅकस्पेस बटन दाबूयात. सेम प्रोसेस फॉलो करायची. आता ह्या स्पेसिफिक कॉर्नरला मी इथे येऊन ठेवतो. अल्ट प्रेस केला तर हे स्ट्रेट लाईनमध्ये आता येईल. अगेन ह्याचं पण काम नाहीये, बॅकस्पेसने आपण हे पॉइंट्स रिमूव्ह करून टाकू. एक स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसते. तर प्रत्येक वेळेस ते पॉसिबल नाही, कारण इथून लाईन जर मी टाकली, हे पहा, जर आपली इथं लाईन थोडी जरी मिस झाली तरी ते कट नाही होणार. ठीक आहे, कारण ह्याच्या दोघांमध्ये डिफरन्स होण्यासारखं असं नाहीये काय. आता एकदा ट्राय करून पाहू. आपण दोघांना इथं सिलेक्ट करू, लाईन सेगमेंट टूल इथे सिलेक्ट करायला जातोय तर पूर्ण एरिया ग्रे होत आहे. याचा अर्थ असा आहे की हा पूर्ण एरिया इथून मायनस होऊ शकतो. सो मॅन्युअली करावं लागेल. कर्वेचर टूलने जस्ट इथं सिंगल क्लिक केलाय आणि हा बॅकस्पेसने इथं डिलीट करून टाकतोय. तर इथं व्हिडिओ मी स्किप करतो, थोडं फास्टमध्ये होईल. ओके, परफेक्ट. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण क्लीन करून घेतलंय. त्याच्यानंतर काही लेटर्स ॲडजस्ट करूयात. राईट क्लिक, रिलीज कंपाऊंड पाथ, आणि याला इथे व्यवस्थित असं ठेवून देऊ. छान. राईट क्लिक, रिलीज कंपाऊंड पाथ, आणि याला पण इथे व्यवस्थित असं अटॅच करू.
ग्रेट. आता यांच्यामधला स्पेस तुम्हाला मॅनेज करायचा आहे. ठीक आहे. स्पेस मॅनेज करताना जो स्पेस इथे आहे तोच नेक्स्ट लेटरला असला पाहिजे. तर साधारण एवढा ब्रीदिंग स्पेस आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. इथून एक एलिमेंट आपण साईडला काढून ठेवू. आता थोडा ब्रीदिंग स्पेस झाला इथे. छान. तर इथे आपलं 50% वर्क कंप्लीट झालंय. आता पुढे जाणून घेऊयात काय करू शकतो. आता पाहायला गेलं तर हा लोगो एका म्युझिक अकॅडमीचा आहे. ठीक आहे. तर आता ह्या टेक्स्टमध्ये तसा फील येण्यासाठी आपण असे काही एलिमेंट्स टाकणं गरजेचं आहे जेणेकरून हा लोगो म्युझिक अकॅडमीचा वाटेल. तर मी इथे फ्री पिक यूज करतोय. फ्री पिकवरती आपण येऊ आणि इथे जस्ट सर्च करू म्युझिक लोगो. म्युझिक लोगो सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे आयडियाज येतील. आता आयडियाज कशा येतात? हे गिटार आहे, छान वाटतंय, ह्याला आपण यूज करू शकतो. ठीक आहे. आणखीन काय आहे? तर ह्याच्या रिलेटेड तुम्हाला ज्या काही फाईल्स दिसतील, एक्झाम्पल ही फाईल आहे, ह्याच्यामधले काही एलिमेंट्स असतील, तर हे आपल्याला इथे यूज करावे लागतील. तर असे एलिमेंट्स काही आहेत, मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेत, त्यांचा आपण इथे यूज करूयात. तर हे सर्व एलिमेंट मी ह्या लोगो डिझाईनसाठी डाउनलोड केलेत. एक तर हा गिटार, सेकंड या ठिकाणी काइंड ऑफ गिटारचाच एक एलिमेंट आहे, ह्या दोन्ही एलिमेंटला इथं सिलेक्ट केलेलं आहे. थर्ड हा एक फ्लॉवर आहे. बेसिकली ह्याला आपण काय म्हणतो एकदा सर्च करून दाखवतो, तुम्हाला समजेल. तर लोगो कलर्स. ठीक आहे. तर लोगो कलर्स सर्च केल्यानंतर खूप सारे असे कलरफुल लोगो येतात. यांचा यूज आपण इलस्ट्रेटरमध्ये आपल्या लोगोसाठी करू शकतो. तर हा गिटारचा जो आयकन आहे, बेसिकली जो लोगो आहे, आता ह्याच्यामध्ये एक फाईल आहे, ही बॅकग्राऊंडची फाईल आहे. या बॅकग्राऊंडच्या फाईलला बॅकस्पेसने डिलीट करा. एवढाच एलिमेंट कॉपी करूयात, आपल्या मेन फाईलवरती येऊ आणि इथे हा ठेवून देऊ. आता ह्या डिझाईनमधला हा हे जे काही वेव्स आहेत, ठीक आहे, म्युझिक वेव्स, ह्याला अनग्रुप केलंय मी. अनग्रुप केल्यानंतर एवढाच वेव्स सिलेक्ट करायच्यात, त्यांना ग्रुप करायचे कंट्रोल जी प्रेस करून आणि अशा प्रकारे आपल्या ह्या लोगोमध्ये यांना ऍड करायचं आहे. सोपं आहे. परफेक्ट. ठीक आहे. कंट्रोल जीने ग्रुप ऑलरेडी केला होता आपण. तर याला राईट क्लिक, ट्रान्सफॉर्म, ठीक आहे, आणि रिफ्लेक्ट. रिफ्लेक्ट करताना सेम व्हर्टिकल असलं पाहिजे आणि कॉपी घ्यायची. तर इथं कॉपी ऑटोमॅटिक क्रिएट झाली. या ठिकाणी मी याला व्यवस्थित असं ॲडजस्ट करून ठेवतो. ठीक आहे. इथे स्पेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्या रचा थोडं क्लोज घेऊ, याला पण इथे क्लोज घेऊ, एवढं नाही, लाईटली. परफेक्ट. बाकी स्टील हा सर्व एरिया इथे एकदम परफेक्ट, याला काही करायची गरज नाही. ग्रेट. ठीक आहे. आता हिची साईज आपण इथे अशा प्रकारे वाढवून ठेवूयात. नेक्स्ट ह्या एलिमेंटला थोडंसं वरती घेतलं तरी चालेल. आता तुम्हाला काइंड ऑफ इथे वेव्स क्लिअर दिसतील. ह्या स्पेसिफिक एलिमेंटमधले काही आपण आयकन्स इथे घेऊयात. तर मी याला कॉपी केलंय, मेन आपल्या डिझाईनवरती या, पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर इथे शिफ्ट प्रेस करून मी कॉर्नर्सला अशा प्रकारे रोटेट करतोय. ठीक आहे. ह्याची साईज वाढली. परफेक्ट. अशी अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून साईज वाढवायची आहे आणि अशा प्रकारे मी इथं ठेवलेलं आहे. ठीक आहे. वन मोर टाइम थोडं आणखीन रोटेट करून ॲडजस्ट करूयात, जस्ट लाईक दॅट. ठीक आहे. तर हा इलेमेंट आहे, हा ॲडजस्ट करण्यासाठी असतो. तर ह्या स्पेसिफिक एलिमेंटला काय म्हणतात मला माहिती नाही, बिलकुल नो आयडिया. बट मी इथं शिफ्ट प्रेस करून किंवा नॉर्मली आपल्याला एक लाईन सेगमेंट टूल काढायचा आहे. ठीक आहे. लाईन काढल्यानंतर शिफ्ट प्रेस करा आणि ह्या स्पेसिफिक ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर शिफ्ट एम म्हणजेच शेप बिल्डर टूल, त्याने एवढाच पार्ट इथं वेगळा करा. आता तो पार्ट वेगळा झालेला आहे, फक्त विजिबल नाही आहे. तर इथं मी सिलेक्ट केला, राईट क्लिक, अनग्रुप, राईट क्लिक, अनग्रुप. ओके. आता पूर्णतः तो फ्री झालाय. तर याला आय ड्रॉपरने इथंच एक कलर पिक करू. ठीक आहे. मी हा टेम्पररी कलर पिक केलेला आहे. छान. ह्याला अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून त्याची साईज लहान करायची आहे.
आणि व्यवस्थित इथे असा ठेवून द्यायचा. छान. ह्याचीच एक कॉपी घेऊयात, थोडं ॲडजस्ट करू. परफेक्ट आहे. हा जो स्पेसिफिक एलिमेंट आहे, मी याला साईज वाढवतो, व्यवस्थित इथे असं ठेवून देतो. आता याच्या पाठीमागे हा एलिमेंट आहे, ह्याला इरेज करायचं आहे. तुम्ही जस्ट इरेज टूल घ्या, ठीक आहे. इरेजर घ्या, साईज कमी करू शकता इरेजरची. लेफ्ट स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे. पी लेटरच्या जस्ट समोर आहे. या स्क्वेअर ब्रॅकेटने आपण एवढाच एलिमेंट इथून इरेज करून टाकू. इथे पण आहे. आधी त्याला सिलेक्ट करावं लागेल, त्याच्यानंतर इरेजरनी इरेज करावं लागेल. लेफ्ट स्क्वेअर ब्रॅकेटने अजून साईज लहान केली मी, आणि इथे व्यवस्थित असा हा ब्रश ठेवल्यानंतर शिफ्ट दाबा. काय होईल शिफ्ट दाबल्याने? एक अलाइनमेंट फॉलो होईल, ठीक आहे. कंट्रोल आर गाईडलाईनसाठी आहेत. कंट्रोल आरने तुम्ही इथं गाईडलाईन्स देऊ शकता, म्हणजे तुम्हाला समजेल की आपला एलिमेंट कुठपर्यंत आला पाहिजे, ठीक आहे. तर मी याची साईज वाढवतोय साधारण ह्या लेवलला. आता आपण आपले हे ॲडजस्ट करून ठेवू शकतो एकदम इझिली. त्या ठिकाणी 5 होते, तर आपण इथं 5 ठेवलेले आहेत, ठीक आहे. 1 2 3 4 5 6, तर 6 आहेत, ठीक आहे. 5 ठेवायला काही हरकत नाही, कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही आहे. छान. बाकीच्या एलिमेंट्सला मी तर बॅकस्पेसने डिलीट केलेलं आहे. याचं पण काम पूर्णतः झालंय. आपण याला बॅकस्पेसने डिलीट करून टाकू. आता पुढे, ठीक आहे. हे जे तुम्ही लाईन्स पाहताय साईडला, ह्या मॅन्युअली आपल्याला काढाव्या लागतील. तर जस्ट इथं सिलेक्शन म्हणजेच मूव्ह टूलने याला इथं सिलेक्ट करायचं. ग्रेट. झाला याचा कार्यक्रम. दोघांना मी सिलेक्ट करतोय, थोडीशी साईज ॲडजस्ट करून इथं ठेवलेली आहे. आता थोडंफार हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सारखा तुम्हाला कुठे ना कुठं फील येतोय, बट याच्यात कलर वगैरे देणं अजून बाकी आहे. तर पुढचा कार्यक्रम आपण ते झाल्यानंतरच करू. तर सेकंड टेक्स्ट आपलं इथं आहे संगीत विद्यालय, ठीक आहे. इथे जे मिसिंग लेटर्स आहेत त्यांना ग्लिप्स मधून ऍक्सेस करता येतं, ठीक आहे. तर या ठिकाणी मी फॉन्ट चेंज करतोय. इथे डीजी फॉन्ट आहेत, खूप सारे हँड रिटन फॉन्ट वाटतात, यातली एखादी फॉन्ट सिलेक्ट करू. डीजी कॅली 16 हा फॉन्ट पण छान आहे. याच्यामध्ये आपण ग्लिप्समध्ये शोधू आपला जो लेटर आपल्याला हवा आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण हा स्पेसिफिक वर्ड इथं टाकून हे कम्प्लीट करू. ग्लिप्स पॅनल मी इथं क्लोज केला. ओके. तर अशा प्रकारे ह्याचा इथे यूज करूयात. त्याच्यानंतर जे काही एलिमेंट्स मी इथे डाउनलोड केले होते त्याच्यातलाच एखादा युजफुल आपल्याला इथे एलिमेंट आणखीन घ्यायचा आहे. ओके. तर या ठिकाणी आणखीन एक लोगो मी इथे डाउनलोड करतोय, ह्याचा यूज होऊ शकतो. छान. तर ह्या एलिमेंटला पण आपण कॉपी करूयात आणि मेन लोगोच्या जस्ट समोर इथं ठेवून देऊ. त्याच्यानंतर त्याची साईज कमी करून मी जस्ट ह्या संगीतच्या समोर असा इथं ठेवलेला आहे. याचा कलर चेंज करून टेम्पररी सध्या ब्लॅकच देऊयात, नंतर आपल्याला कलर्स चेंज करता येतील, ठीक आहे. हे जे स्पेसिफिक टेक्स्ट आहे याला राईट क्लिक करू, क्रिएट आउटलाईनला क्लिक करायचं आहे, म्हणजे हा देखील शेपमध्ये कन्वर्ट होईल. आता थोडक्यात तुम्हाला शेप बिल्डर टूल आणि या ठिकाणी विंडोजमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टीच्या जस्ट वरती पाथ फाइंडर टूल दिसेल. या पाथ फाइंडर वर्क कसा करतो याला आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. म्हणजे शेप बिल्डर टूल आणि ह्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे शेप क्रिएट करू शकता. आता इथे पहा, मी एक सर्कल घेतलाय, ठीक आहे. ह्याचा कलर मी इथे चेंज करून रेड करतो. त्याच्यानंतर अल्ट प्रेस करून मी त्याचा आणखीन एक कॉपी घेतली आहे, ज्याचा कलर मी काइंड ऑफ येलो करतो, ठीक आहे. ग्रेट. यांची आपण घेऊयात कॉपी, मल्टिपल कॉपीज घेऊयात. अल्ट प्रेस करायचं आहे, साईडला कॉपी घ्यायची आहे, शिफ्ट दाबा म्हणजे अलाइनमेंट फॉलो होईल. आणि डुप्लिकेट घ्यायची असेल तर कंट्रोल डी. तर सेम प्रोसेस इथं रिपीट होईल कंट्रोल डी ने. एवढं इनफ आहे. तर या ठिकाणी जर दोन्ही ऑब्जेक्ट तुम्ही दोन्ही सर्कल्स बेसिकली सिलेक्ट केले
आणि इथे पाथ फाइंडरमध्ये 1 नंबरला ऑप्शन आहे युनाइटचा. या युनाइटला क्लिक केल्यानंतर हे दोन्ही शेप्स जे वेगवेगळे होते ते मर्ज होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस फ्रंट. ह्या पाथ फाइंडर टूलमध्ये जर तुम्ही सेकंड ऑप्शन मायनस फ्रंटला क्लिक केलं तर जो वरचा पार्ट होता तेवढाच पूर्णतः कट होईल आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्या बॅकग्राऊंडच्या लेअरला पण होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंटरसेक्ट. तर इंटरसेक्टला क्लिक केल्यानंतर जो काही मधला स्पेसिफिक एरिया होता ह्या दोन्ही शेपच्या जो मध्ये येणारा तर तो इथे इंटरसेक्ट होईल. आणि लास्ट ऑप्शन एक्सक्लूड. तर एक्सक्लूडला क्लिक केल्यानंतर पूर्ण एरिया राहील आणि फक्त मधला जाईल. तर हा स्पेसिफिक स्वभाव आहे पाथफाइंडर टूलचा. आता हे सर्व कामं एकच टूल करू शकतो ज्याला आपण म्हणतो शेप बिल्डर टूल. हे पहा, ह्या दोघांना सिलेक्ट केलं आपण, शेप बिल्डर टूल घेतला, एक आडवी लाईन इथे वाढली तर पूर्ण युनाइट होऊन जाईल. जर तुम्ही शेप बिल्डर टूलला इथं क्लिक केला आणि एवढा सर्कल इथे सिलेक्ट केला येलोचा नॉर्मल रफ आणि त्याला सिलेक्ट करून बॅकस्पेस केला तर इथून मायनस करता येईल. ठीक आहे. दोघांना सिलेक्ट केलं शेप बिल्डर टूलने, मध्ये क्लिक केलं तर हा स्पेसिफिक एरिया तुम्हाला इंटरसेक्ट करता येईल आणि एक्सक्लूडला पण सेमच आहे. ठीक आहे. इंटरसेक्ट, एक्सक्लूड. तर तुम्हाला इथे जो पार्ट हवा आहे तो पार्ट ठेवा. ठीक आहे. जो नको आहे तो बॅकस्पेसने डिलीट करून टाका. एवढं सोपं आहे पाथ फाइंडर टूल आणि शेप बिल्डर टूल यूज करणं. तर अशा प्रकारे इथं आपला 90% लोगो कंप्लीट झालाय. आता ह्याला एक कॉपी वरती ठेवूयात आणि अल्ट प्रेस करून त्याची आणखीन एक कॉपी घेऊयात. आता इथे सर्व कॅरेक्टर्स जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे आहेत. म्हणजेच इथे हा वेगळा आहे. ह्या सगळ्यांना आपल्याला करायचा युनाइट, म्हणजे ह्यांचा स्पेसिफिक एक फिक्स शेप होईल. तर मी काय केलंय, सगळ्यांना सिलेक्ट केलेलं आहे आणि हा स्पेसिफिक एक शेप सोडून, ठीक आहे, सगळ्यांना केलं मी ते युनाइट. युनाइट केल्यानंतर काय झालं, आता हे सगळं एकच शेप झाला. ठीक आहे. ज्या काही एलिमेंट्स इथं मिस झालेले आहेत त्यांना इथं कंप्लीट करून घेऊ. कंप्लीट करण्यासाठी रेक्टँगल टूल घ्यायचा आहे, एक रफ शेप त्या साईजचा इथे जस्ट ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. ह्याची आपण विड्थ हाईट वाढवूयात अशा प्रकारे. एवढा इनफ आहे. ठीक आहे. शिफ्ट प्रेस करून त्याची ब्लँक प्लेन असा. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं आहे. हाईट कमी केली आपण आणि साधारण ह्या लेवलला इथं आणून ठेवला. तर कुठल्याही प्रकारची लाईन जी काही मिस झाली असेल ती राहणार नाही आणि याच्यासोबत तुम्ही आता युनाइट करू शकता. ठीक आहे. झालं युनाइट, कम्प्लीट, परफेक्ट. ठीक आहे. अब आगे आता ह्याला आपण कलर देऊयात, जे सुटेबल असे कलर्स असतील. मी तुम्हाला पिंटरेस्ट वरून मी तुम्हाला तर या ठिकाणी कलर ओव्हरले आहे. तर या ठिकाणी कलरफुल लोगो आपण फ्रीपिकला सर्च केले होते, याचा बॅकग्राऊंड काढलाय मी आणि हा स्पेसिफिक कंट्रोल सी ने कॉपी केला. कॉपी केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल व्ही ने पेस्ट करायचा आहे, अगदी याच्या शेजारी ठेवायचा आहे. ठीक आहे. पाथफाइंडरचं काम झालंय. आता तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर तुम्ही इझिली देऊ शकता. त्याला ग्रेडियंट असं म्हणतात. हा कलर नसून हा एक ग्रेडियंट आहे. तर मी ह्या स्पेसिफिक नेमला इथं सिलेक्ट केलंय, आयड्रॉपरने इथे सिलेक्ट केला. आयड्रॉपर सिलेक्ट करून तुम्हाला जो कलर हवा आहे त्याला जस्ट इथे सिंपली क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही इथे कलर देऊ शकता. ठीक आहे. आपण याला रेड कलर देणार आहोत, रेड ग्रेडियंट. आता हा कलर दिल्यानंतर ठीक आहे, ह्याला ऍडजस्ट करायचा आहे. जो लाईट पार्ट इथे दिसतो, इथे शॅडो, इथे डार्क पार्ट आहे, तर ह्याला आपण आपल्या हिशोबाने मॉडिफाय करू शकतो. जस्ट सिंपली सिलेक्ट आणि जी फॉर ग्रेडियंट, इथे ग्रेडियंट टूल आहे. या ग्रेडियंट टूलने आपल्याला ज्या डायरेक्शनमध्ये ग्रेडियंट हवा आहे जस्ट इथे क्लिक करून तुम्हाला असं वरती जायचं आहे. ज्या अँगलला तुम्हाला ग्रेडियंट द्यायचा आहे त्या अँगलला तुम्ही असं ठेवू शकता. ठीक आहे. जस्ट लाईक दॅट, सिम्पल आहे. ह्या स्पेसिफिक ऑब्जेक्टला मी वेगळा ग्रेडियंट देणार आहे. ठीक आहे. इथं ग्रेडियंट टूल आहे, इथून अशा प्रकारे आपण याला ग्रेडियंट देऊ. जस्ट एक शॅडो क्रिएट होईल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे
हा इथे सिम्पली मॅच झाला. आपल्याला इथं डिफरन्स क्रिएट करायचा आहे. ओके, आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्याला आपण देऊयात एक स्ट्रोक, म्हणजे इथून आपल्याला एवढा पार्ट कट करता येईल. याला कट करण्याचे खूप सारे वेगळे ऑप्शन्स आहेत, बट एक त्यातल्या त्यात ॲडव्हान्स ऑप्शन सांगतो. हे पहा, हा एलिमेंट पूर्णतः आपण वेगळा ठेवला, त्याला सगळ्यांसोबत युनाइट केलेला नाहीये. मी काय करतोय, याच्या शेजारी एक स्ट्रोक घेतोय. स्ट्रोकचा आपण कलर देऊयात व्हाईट. स्ट्रोकची साईज वाढवूयात, लेंथ वाढवा. बेसिकली 2 PT, ठीक आहे, 3 PT एवढा असा स्ट्रोक आहे ते. मी साधारण 4 PTचा स्ट्रोक देतोय. आता ह्या स्ट्रोकला शेपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, हा शेप आणि हा स्पेसिफिक स्ट्रोक हा सध्या वेगवेगळा आहे. आपल्याला याला शेपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जावं लागेल, ऑब्जेक्टला क्लिक करावं लागेल, एक्सपॅन्ड नावाचा ऑप्शन शोधावा लागेल. ऑब्जेक्ट, एक्सपॅन्डला क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ह्या शेपमधून फिल आणि स्ट्रोक वेगवेगळे करू शकता. ओकेला क्लिक करा. ओकेला क्लिक केल्यानंतर इथे व्यवस्थित पहा, आता या स्ट्रोकला सिलेक्ट करायचं आहे, शिफ्ट दाबायचं आहे आणि हा जो मेन शेप होता याला पण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही शेप बिल्डर टूलने एवढा स्पेसिफिक इथे पॅच देऊ शकता. ठीक आहे, झाला पॅच, परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे इथून हा शेप आपण वेगळा करूयात. राईट क्लिक, अनग्रुप, साईडला क्लिक आणि हा शेप मी बॅकस्पेसने डिलीट करून टाकला. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढाच वेगळा पार्ट झालेला आहे. जो काही डिस्टर्बिंग इथं पार्ट आहे त्याला आपण डायरेक्ट सिलेक्शन टूलने सिलेक्ट करून असं मॉडिफाय करू शकतो. बॅकस्पेस दाबून डिलीट करू शकतो. परफेक्ट आहे. ठीक आहे, ह्या एलिमेंट काही कामाचे नाहीये तर त्यांना सिलेक्ट करा, बॅकस्पेसने डिलीट करून टाका. तर अशा प्रकारे याचं कम्प्लिटली वर्क झालंय. याला पण एक ग्रेडियंट देऊ. याला सगळ्यात आधी युनाइट करायचं आहे, आय ड्रॉपरने इथे कलर पिक करायचा आहे. ग्रेडियंट पिक झाल्यानंतर त्याला देखील अशा प्रकारे आपण ग्रेडियंट अप्लाय करतो. छान. आता ह्याला आपण फोटोशॉपमध्ये घेऊन जाऊन एक प्रेझेंटेशन आणि मॉकअप बनवूयात. ठीक आहे, हा आपला लोगो आहे. कंट्रोल एस ने सेव्ह करताना तुम्हाला काय करायचं आहे, ॲडोबी इलस्ट्रेटरची फाईल आहे, PDF सेव्ह करून ठेवायचा एक. त्याच्यानंतर कंट्रोल शिफ्ट एस एक AI ची फाईल सिलेक्ट करायची, म्हणजेच ॲडोबी इलस्ट्रेटर. मेक शुअर ॲडोबी इलस्ट्रेटर सेव्ह केल्यानंतर, ठीक आहे, इथे एक ऑप्शन येईल जिथे तुमचं वर्जन 2020 असलं पाहिजे. भले तुम्ही 2025चं वर्जन वापरताय, बट मार्केटमध्ये इझिली 2020चं वर्जन इझिली भेटतं. तर एक डाऊनग्रेड करायचं आहे आपल्याला, त्याला अपग्रेडेड वर्जनमध्ये नाही सेव्ह करायचं. फोटोशॉपमध्ये यायचं आहे आणि प्रेझेंटेशनसाठी मी काय केलेलं आहे मित्रांनो, इथे म्युझिक लोगो मॉकअप असं सर्च केलं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मॉकअप्समध्ये टाकू शकता. आता हा पण छान वाटतो. ठीक आहे, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिमिलर मॉकअप्स मिळतील, जस्ट लाईक दॅट. तर मी हा मॉकअप ऑलरेडी इथे डाउनलोड करून ठेवलेला आहे, त्याला मी ओपन करतो. फोटोशॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा मॉकअपला इथे स्मार्ट ऑब्जेक्ट दिसेल. ह्या स्मार्ट ऑब्जेक्टला डबल क्लिक करायचं आहे आणि ही लेअर हाईड करायची आहे. कंट्रोल V ने पेस्ट केल्यानंतर ॲज अ स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणून पेस्ट करा. पेस्ट झाल्यानंतर जस्ट एंटर प्रेस करायचं आहे आणि इथे क्लोज करायची फाईल. फाईल क्लोज करताना सेव्हचं ऑप्शन येईल, यस करा आणि आपला लोगो इथे मॉकअपवरती व्यवस्थित बसेल. तर ह्या मॉकअपला इथे मी डबल क्लिक केलं स्मार्ट ऑब्जेक्टला. तुमचा लोगो पेस्ट करायचा आहे आणि ती लोगोची लेअर हाईड करायची आहे. कंट्रोल W ने क्लोज करताना सेव्ह करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे लोगो दिसेल. या लोगोमध्ये एक प्रॉब्लेम आहे छोटासा. ह्या मॉकअपमध्ये इथे एक शॅडोचं ऑप्शन येतं, हे हाईड करणं गरजेचं आहे. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन क्रिएट करू शकता. बॅकग्राऊंडच्या लेअरला इथे क्लिक करून ॲडजस्टमेंटला इथे क्लिक करा, सॉलिड कलर. ठीक आहे, सॉलिड कलरला क्लिक करायचं. अशा प्रकारे आपण इथे कलर टाकू शकतो. तर अशा प्रकारे आजचा सेशन इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या आपण बिगिनिंग फेजला आहोत, तर आपल्याला सबस्क्रायबर आणि व्ह्यूजची जास्त गरज आहे. धन्यवाद. जय हिंद.